निखिल बागुल यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल। सागर पाटील या स्पर्धेचे आयोजक सागर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण निखिल बागुल यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण यथोचित मान सन्मान तो मुख्य मंचावरनं होत असताना पाहत आहे। सलामीचे बॅटर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचे। निखिल बागुल यांचा यथोचित मान सन्मान तो ऑन स्क्रीन सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय। हा शुभ सन्मान तो इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता। सलामीचे फलंदाज ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत। ओपन करण्याकरता जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना साथीनं यश आणि जयेश एकाच ट्यून मध्ये असलेली दोन नाव आहेत आणि ते दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत। एका बाजूने शिवकृपा गातेस आणि दुसऱ्या बाजूने शशिकांत स्मृती सरसोळ या दोन टीम मध्ये हा संघर्ष ही फाईट ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। संकेत आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता बघूया संकेत तो कशा पद्धतीने मारा इथे करतोय। टीम आरपी लायन्स या ओव्हर नंतर तरी आपल्याला टॉस करण्याकरता येणं बंधनकारक आहे। आरपी लायन्स कॅप्टन या ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचे, अन्यथा खरिवली संघाला नाणेफेक विजेता म्हणून घोषित केलं जाईल। या गोष्टीची नोंद ठेवा। ऑर्गनायझर कडनं स्ट्रिक्ट वॉर्निंग आमच्यापर्यंत पोहोचली आहे। या ओव्हर नंतर जर आरपी लायन्सचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये नसेल तर या ओव्हर नंतर या एक ओव्हरचा वेळ दिलाय, एक ओव्हर पर्यंत यायचे, अन्यथा खरिवली संघ ज्यांना नाणेफेक विजेता म्हणून घोषित केलं जाईल। जगदीश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत, या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। यावेळी जयेश पाटील पहिलाच बॉल हिट्स हाय अँड हँडसम बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार। पहिल्या चेंडूवर दमदार क्वालिटी हिट षटकार। जर जगदीश पाटील यांनी चेंडू फील्ड केला तर प्रत्येक फिल्डिंग करता जयेश गायकर यांच्याकडनं वैभव गायकर यांच्याकडनं 100 रुपये आहेत आणि जर कॅच पकडला तर सत्यवान भाई ब्रदर्स ग्रुप यांच्याकडनं 500 रुपये। यावेळेस मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पुलचा हा फटका होता। एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाईल। एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 7 या आकड्यावर। 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय। विजयाकरता 59 धावसंख्येचं लक्ष आणि 59 धावसंख्येचं लक्ष ते धाफलकावर लावण्याकरता अगदी चांगली सुरुवात ती इथे आपल्याला पाहायला मिळते। ऑफ्टमोर राहिला अतिरिक्त बाहेर आहे, पंचांनी वाईट म्हणून करार केलंय। धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 8 या आकड्यावर। 8 ही धावसंख्या धाफलकावर आहे। 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल घेऊन इथे मात्र बॉलला उडवलाय। पुढच्या एकदा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, एक चांगला कॅच तो कॅरी केला गेलाय। विकेट मिळेल, माघारी परतावा लागेल। फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय शशिकांत स्मृती सरसोळ संघाला। फलंदाज बाद। जयेश ठाकरे यांच्याकडनं यश ठाकरे यांच्याकडनं निशांत
निशांत पाटील यांच्याकरता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यांनी जो झेल टिपलाय. कॅमेरामन सिद्धांत पाटील यांचे बंधू आहेत आणि अगदी चांगला कॅच तिथे आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. सिद्धांत सुद्धा खूप चांगलं काम करतात या स्पर्धेच्या निमित्तानं. कॅमेरा वर्क अगदी जबरदस्त राहिलंय सिद्धांतचं. परिपक्वतेचं काम ते क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण हा खेळ 2 कॅमेऱ्यांनी कव्हरअप केला जातो आणि कॅमेरामन त्याची भूमिका या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. खरं तर पडद्यामागचा खरा कलाकार कोण आहे तर तो कॅमेरामन आहे. हा कॅमेरामन क्रिकेटमध्ये स्पष्टता आणतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विशेषतः, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही म्हणत जिथे 16 कॅमेरे 18 कॅमेरे 20 कॅमेरे वापरले जातात. टेनिस बॉल क्रिकेट जिथे 2 कॅमेरे आहेत आणि त्या 2 कॅमेऱ्यांना अगदी योग्यतेने हँडल करताना संपूर्ण मैदानाचं चित्र योग्यतेने दाखवणं हे काम हे कॅमेरामन करतात. यावेळेस तिथे अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. जगदीश पाटील होते तिथे, अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले, मात्र इनफिल्डच्या वरनं खेळला त्यामुळे बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 मध्ये परावर्तित झालाय. कॅप्टन आलेले आहेत दोन्ही, त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. सन्माननीय नितीनजी मोकाशी या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय नितीनजी मोकाशी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. सागर पाटील यांच्या शुभस्ते आपण करतोय. टॉस कॉइन स्पिन केला जातो. या स्पर्धेचे आयोजक आहेत सागर पाटील. यावेळेस मात्र ऑन साईडला तिथे चांगली फिल्डिंग श्रीकांत होता. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोचते ती 13 या आकड्यावर. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 13 धावा धाफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. त्यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे बॉल चाललाय बिटवीन द गॅप, वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि थांबवलंय सीमारेषे नजदीक. चांगली फिल्डिंग, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटवली नाही. चेंडूचा पाठलाग तो कमी पडू दिला नाही. तिथे जर आपण पाहिलं तर वेगानं त्या रन्स कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2च्या मदतीनं 15 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि जिथे पूर्वार्धामध्ये धाफलकावर 13 लागल्या होत्या, उत्तरार्धामध्ये 15 लागल्यात, म्हणजे 2 धावा अतिरिक्त लागल्यात या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. कॉइन स्पिन झालाय आणि आरपी लायन्स या टीमनं इथे नाणेफेकीचा कौल तो जिंकलाय. आरपी लायन्स अबीर 11 या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय मला वाटतं तिथे लगेचच कळवायचं आहे. रुपेश लोखंडे. ओव्हर नंबर 2 श्रीकांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू होता. तिथे जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट मिस झाली आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते 16 या धावसंख्येवर. जयेश पाटील चांगली बॅटिंग करतोय. सध्या जर आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला आहे. डावाची सुरुवात त्यानं अगदी दिमागदार पद्धतीने केली होती. एक मोठा फटका जयेश पाटीलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला होता. श्रीकांत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर जयेश पाटील स्ट्रायकर एंड कडे आहे. 15 धावा धाफलकावर आहेत. सुस्थिती आहे. 59 धावसंख्येचा पाठलाग तो शशिकांत स्मृती सरसोळ संघ करतोय. हा यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर अचानक आत आला. चांगली गोलंदाजी आहे. श्रीकांत या टीम मधला एक कसलेला गोलंदाज आहे आणि अगदी योग्यतेने वैभव इथे येत आहेत. आज मला वाटते गोल्डन स्पोर्ट्स ची जर्सी ती कार्शवी 11 खरेवली संघाकडनं परिधान केली आणि त्याचे ओनर आहेत गोल्डन स्पोर्ट्सचे वैभव भोईर. त्यांचंही स्वागत आहे. श्रीकांत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. हा इथे चांगला बॉल अपील आहे.
मला वाटतं इथे बॅटला लागली होती, बॉल बॅटला स्पर्श केला होता, त्यामुळे पंचाने अपील नाकारली. तिथे बॅटची कडा घेऊन बॉल मग लागला होता, त्यामुळे 3 चेंडू 2 डॉट आले, ते महत्वाचं. श्रीकांतला इथे योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ती करतोय तो. अगदी कसलेला खेळाडूचा खेळ ज्या पद्धतीने असायला हवा, तो कसलेला खेळाडूचा खेळ तो त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खूप जास्त बाहेर करतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येने भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते 17 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर 17 धावा या राफल कव्हर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला उडवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे कमालीचं प्रदर्शन करतोय. एक दर्जेदार झेल तो संपन्न करतोय. जयेश पाटीलला माघारी परतावं लागेल. 2 डॉट आले होते, त्यानंतर थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं आणि त्या प्रेशरमध्ये विकेट आली. विकेट मिळते, माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. सध्या जर आपण पाहिलं तर 17-2 अशी स्थिती आहे. 17 धावा राफल कव्हर असताना 2 विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालंय. या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा तालुक्यातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांचा संघ तुम्हाला वाडा तालुक्यात तर पाहायला मिळतोच, त्याबरोबर पालघर डिस्ट्रिक्ट मध्येही त्यांचा संघ पाहायला मिळतो आणि त्यानंतर खुल्या गटामध्ये आपण ज्यांचा संघ सातत्यानं पाहतो ते आरपी लायन्स अवेर 11चे सर्वा विपुल पाटील इथे येत आहेत. विपुलजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विपुल पाटील, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि एक पॅकर म्हणून अगदी चांगली ओळख. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर तिथे विकेटचं पतन झालंय. महत्वाची विकेट आहे. या डावातला सर्वात महत्वाचा बॅटर बाद झालाय. मयूरला या डावाला सावरणं गरजेचं होतं, विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं आणि तो मयूर इथे हारागिरी करतोय, माघारी परततोय. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. हा सामना जर इथे शिवकृपा गातेच संघ विजयी होतो तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय उपसरपंच ग्रामपंचायत गातेस अमित पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज हे गातेस संघाला दिलं जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर 19 धावा. 19 ऑन बोर्ड. 3 विकेटच्या पतनानंतर 2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला. एक चांगलं षटक ते गातेसकरांना गरजेचं होतं आणि ते चांगलं षटक श्रीकांतनं हाताळलं. लाजवाब गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा ज्याला म्हणतात ना, तो मारा श्रीकांतनं इथे गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवला. अचूक टप्पा खूप गरजेचा असतो आणि त्याच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ईशान जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. खेळाडू खूप असतात आणि खेळाडूंना खूप टोपण नावाने ओळखलं जातं. खूप सारे खेळाडू ज्यांना टोपण नावं जी रास सुद्धा येतात, तसंच या खेळाडूचे टोपण नाव माझ्यापर्यंत पोहोचलंय. डोकोमो या नावाने ओळखलं जातं. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अतिश आपला एक्सपिरियन्स तिथे शेअर करतोय. तिथे सांगत असताना गोलंदाजाला त्याला नेमकं काय करायचंय. सज्ज होतोय ईशान आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता.
इथे दिशा थोडीशी भरकटली आहे, डाव्या स्टीच्या बाहेर राहिला, तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. हाताला लागून गेलाय का ते चेक करायचंय. कदाचित पंचांना असं वाटतंय की बॉल हाताला लागून गेलाय, त्यामुळे चेक केलं जात आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर विशेष सहकार्य जे आपल्याला लाभलंय, त्यांचा एक बॅनर तो तुम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्श नाही आहे तिथे, वाईट बॉल तो कंटिन्यू असेल. पंचाचा इशारा जो वाईट आहे तो कंटिन्यू असेल. तिथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 20 या आकड्यावर. त्यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल ज्याला समोर खेळलाय, खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टर त्या पद्धतीने खेळलं गेलंय. एक रन तिथे कंप्लीट केली जाईल. संदीपजी पाटील SP सध्या त्यांच्या माध्यमातून वाडा तालुक्यात ज्याही मोठमोठ्या स्पर्धा संपन्न होत आहेत त्यामध्ये विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभतं. ते संदीपजी पाटील SP यांचा एक बॅनर तो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. हा यावेळेस चांगला बॉल होता. खोलवर टप्प्यावर तिथे चेंडू हाताळला, विकेटच्या मागे नेला डॉटच्या स्वरूपानं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. यावेळेस मात्र हा बॉल तो रडार मध्ये होता आणि रडार मध्ये आला की मग त्याचं भक्ष्य केलं जातं. हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याचं चित्र आहे आणि अगदी हा रडार मधला बॉल त्याला उडवून फेकून दिलाय. मिडविकेट सीमारेषा पार षटकार. आज दर्पण फोडसे सुद्धा इनॅक्शन पाहायला मिळणार आहेत आणि आदवर शेलार त्यांना कानमंत्र देतात. थोडस कानमंत्र देण्याचं काम ते सुरू आहे. तीन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 27. आता सुस्थिती एक षटकार येणं गरजेचं होतं आणि तो षटकार आलाय, ज्यामुळे धावसंख्या 27 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेचा बॉल चांगला, यावेळेचा बॉल चांगला. एका चेंडूवर मी फुलटॉस बॉलवर षटकार खाल्ला म्हणून काय झालं, त्यानंतर मला कमबॅक करण्याची संधी आहे तर मी कमबॅक करणार हे सांगत असताना हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर बॅट अँड पॅडच्या मधनं तो बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 4 चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीच धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27 धावा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना चांगला बॉल आहे. वड बॉल, दर्जेदार चेंडू, अगदी खोल टप्प्याचा चेंडू होता. बचावात्मक पद्धतीने खेळलाय. खराब फिल्डिंग. एवढ्या चांगल्या बॉलवर जर या पद्धतीनं चेंडू अडवला गेला नाही तर मग तिथे एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं ते शक्य होतं. 2 आल्या. या 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या
29-29 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 5 चेंडू नंतर 29 धावा धाफलकावर आहेत. ईशान आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस बॅटची कडा, तिथे बॉल बिटवीन द गॅप गेला. आउटफील्ड फास्ट आहे, मैदानाच्या आत थांबणार नाही, बॉल निघून जाईल लॉंग स्टॉप मधनं सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. षटकाची उद्घोषणा झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 33 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या उर्वरित 12 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 26 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा ज्या विजयाकरता राफलकावर लावायच्या आहेत. कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल, कुणाला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं जाईल. एका बाजूनं शिवकृपा गातेच, दुसऱ्या बाजूनं शशिकांत स्मृती सरसोळ. या 2 टीम मधला संघर्ष अगदी शिगेला पोहोचलाय. तिथे श्रीकांतनं कॅप उतरवली म्हणजे तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होईल. शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा वाचावा या अनुषंगानं तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. काय करेल या ओव्हरमध्ये, कशी फलंदाजी केली जाईल त्याच्या विरोधामध्ये, हे सर्व काय आपल्याला पाहायचं आहे. कारण मॅच रंगतदार स्थितीमध्ये. यानंतर आणखी एक कडा आणि बडा मुकाबला. वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक अनमोल रत्न जे नेहमीच वाडा तालुक्यातल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असो किंवा लीग फॉर्मॅटमध्ये असो किंवा खुल्या गटामध्ये असो, त्यांचा एक संघ जो सातत्याने खेळतो आरपी लायन्स. सध्या अबीर 11 त्यांच्या सुपुत्राच्या नावानं ही टीम पुढे येते. अबीर 11 आरपी लायन्सचे सर्व विपुल पाटील इथे आलेत. विपुल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विपुल पाटील आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. आणि इथे कॅच झालाय, पहिल्या बॉलवर विकेट आली आहे फलंदाज बाद. विपुल पाटील आपल्याला विनंती, आपल्याला मुख्य मंचावर यायचं आहे. हा जो झेल कंप्लीट केलाय त्या झेल करता नितेश पाटील अप्पा यांच्याकडनं जर आपण पाहिलं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या स्पर्धेत विपुल पाटील यांचा मला वाटतं खुल्या गटाचाही संघ तो खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेहमीच तालुक्यात ज्या मोठ्या स्पर्धा होतात विपुल पाटील यांचे संघ खेळताना पाहायला मिळतात. धनदांडगे खूप असतात, मात्र क्रिकेटवर खर्च करणारे किंवा मग स्वतःच्या कष्टाच्या कमाईतनं पैसे खर्च करणारे खूप कमी लोक असतात आणि त्यामधलंच हे व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं करणार आहोत. नितेश पाटील आपल्याला विनंती आहे आपण विपुल पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं या चेंडू नंतर आपण करणार आहोत. यावेळेस मात्र खोलडप्याचा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर झेपावला, जोपर्यंत बॉलला उचलला तिथे दुसऱ्या रन करता कॉलिंग. चांगली रनिंग बिटवीन विकेट, तेच दौड ती पाहायला मिळाली. कॅमेरामन तिथे जर आपण पाहिलं तर मुख्यमंच तुम्ही पाहताय जिथे विपुल पाटील यांचा हा सन्मान आणि सत्कार तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत ते हा सत्कार पाहू शकतात. यावेळेस मात्र हा बॉल फुलटॉस होता, मिस केला गेलाय. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. पराग मैदानामध्ये आहे. परागला या पद्धतीचे फुलटॉस मिस करून चालणार नाही, कारण जी अपेक्षित धावगती आहे ना ती 13च्या जवळपासची आहे. त्यामुळे परागला इथे थोडासा विध्वंसक अवतार तो दाखवावा लागेल. अगदी शांत राहून या ओव्हरमध्ये तुम्हाला चालणार नाही. फुलटॉस होता, यावेळेस मिडल केला असता तर रन्स मिळवता आल्या असत्या, मात्र तो फुलटॉस मिस झाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 36 धावा. चांगला बॉल आहे तिथे. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाहीये, थोडासा खाली राहिला, शफल होत नाहीये, पाय चालत नाहीये. पाय चालले नाही तर मग या पद्धतीचे बॉल ते तुम्ही कदापि खेळू शकणार नाही. फुटवर्क क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. तुमचं पदलालित्य ते क्रिकेटमध्ये होणं खूप गरजेचं असतं आणि ते पदलालित्य इथे पाहायला मिळालं नाही. या बॉलवर पाय चालले नाही आणि पाय चालले नाही त्यामुळे बॉलही बॅटमध्ये आला नाही. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे आवाज आलाय आणि पंचांनी त्याला दुजोरा दिलाय. बोट आकाशाकडे गेलाय, माघारी जावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल होत आहे खेळाडू बाद. अतिश जाधव सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या ओव्हरमधले आतापर्यंत जर आपण पाहिले तर
5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे. अतिश जाधव मैदानामध्ये येत आणि अतिश जाधवचा हा संघ जर ही मॅच जिंकतोय तर मग आयुध फॅशन पॉइंट यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या टीम करता. आयुध फॅशन पॉइंट कैलास पष्टे ज्यांच्या माध्यमातून आणि 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गातेस सन्माननीय अमितजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाईल. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे कारण या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. जयेश पाटील बाद झाल्यानंतर डाव अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा खाली पडताना पाहायला मिळालाय. विकेट खूप जास्त नाही गेल्या मात्र रन्स त्या पूर्णपणे स्टॉप झाल्यात. रन येत नाहीयेत. रन येणं गरजेचं आहे. एका खेळाडूच्या भरोशावर तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. स्पर्धा जिंकायची आहे तर मग 11च्या 11 आपलं योगदान देणं गरजेचं आहे. 11च्या 11 खेळाडूंना आपला चांगला परफॉर्म करणं गरजेचं आहे आणि ते करावं लागेल. एकीचं बळ ते तुम्हाला विजय मिळवून देतं आणि ते एकीचं बळ काय असतं ते आज मैदानातनं शशिकांत स्मृती सरसोळ या टीमला दाखवावं लागेल. अडचणींवर मात करावं लागेल. शेवटचा बॉल आहे. एक मोठा फटका आला मॅच बॅलन्स होईल. मोठा फटका येणं या चेंडूवर अत्यावश्यक आहे. फुलटॉस मिळालाय त्याला तिथे योग्य त्याने खेळता आला नाही. डावकुरे हाताच्या फलंदाजाला विशेष साथ देणारं हे मैदान आहे आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली. योग्य निर्णय घेतला परागनं तिथे की थांबायला लावलं नॉन स्ट्राईक एंडकडे आणि धावून गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर अमित पाटील यांनी शेअर मार्केट प्रमाणे बक्षिसाचं जे स्वरूप आहे तेही वाढवलंय. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गातेस अमित पाटील यांचं म्हणणं आहे की ही मॅच गातेस संघ जिंकला तर 5000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक या टीमला इथे दिलं जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या आहे 37. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन्स बनवायचे आहेत 22. सहा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया शेवटचे 6 बॉल त्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या आतनं साकार केला जातोय. पारितोषिकांचा वर्षाव होतोय कारण घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर इथे गातेसकर खेळतायत आणि घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर जेव्हा गातेसकर खेळतायत तेव्हा आपली लोक आपल्याकरता पारितोषिक लावतात आणि ते पारितोषिक इथे लागत असताना पाहायला मिळालंय. पराग आज त्याच्या फलंदाजीची सत्व परीक्षा आहे. परागला स्टार होण्याची एक नामी संधी आज आहे. या 22 धावा जर परागनं आज धावफलकावर लावल्या तर आजपासनं पराग हे नाव वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक विध्वंसक बॅटर म्हणून चर्चेत येऊ शकतं. तो पराग त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतनं करावी लागेल. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल आणि 22 धावा त्याला धावफलकावर लावायच्या आहेत. स्ट्रायकर एंडकडे पराग गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन. रोशनने जर हा सामना जिंकवला तर धनेश साने यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोशन सज्ज होतोय. पराग समोर उभा आहे. पराग आणि रोशन या दोघांमधला खेळ कोण जिंकेल त्याची स्पष्टता नाहीये मात्र 6 मध्ये 22 बनवायचे आहेत. रोशन पहिला बॉल पराग करता. पहिला बॉल त्यावर आक्रमण. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर षटकार. पराग म्हणतोय ही मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण मी अजूनही ही मॅच सोडलेली नाहीये. मी लढतोय, मी झगडतोय, मी संघर्ष करतोय. मला काहीही करून माझ्या टीमला इथे जिंकवायचंय आणि तो संघर्ष मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. आता विजया करता 16 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5. 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता समोर पराग उभा आहे.
यावेळेस बॅक टू बॅक दुसरा स्ट्रॉंग अँड लॉंग हिट. बॉलला फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा रेषा पार षटकार. बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन मोठे फटके ते आपल्याला इथे पाहायला मिळालेत. गोल्डन स्पोर्टकडे एक आगळं पारितोषिक येते. अक्षय पांडव यांची भाषा शैली खूप सुंदर आहे. समालोचन करताना खूप सुंदर बोलतात. याकरता गोल्डन स्पोर्टकडनं 100 रुपये पारितोषिक 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद वैभव भोईर यांच्याकडनं. आपल्या प्रेमाबद्दल सूरज पाटीलचा सलाम. धन्यवाद वैभव भोईर. गोल्डन स्पोर्ट्स टिटवाळा ज्यांच्याकडनं हे पारितोषिक माझ्याकरता आलंय, मनपूर्वक धन्यवाद. निर्धाव चेंडू आलाय. एकंदर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 49 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि या 3 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 10. 3 बॉल 10 ची मॅच आहे. पुढचा बॉल उडवलाय. बॉलला हवेत. झेल महत्वाचा आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तिथे एक दर्जेदार झेल. प्रयत्न करत होता, संघर्ष करत होता, लढत होता, मात्र लढताना तिथे अपयश आलंय. माघारी परतावं लागतंय. मात्र खूप चांगला खेळ परागनं या शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवला. पहिल्या 2 बॉलवर त्यानं आशा खूप चांगल्या पद्धतीने पल्लवित केल्या. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि रन्स बनवायचे आहेत 10. 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. दोन बॉल 10 ची गरज आहे. ही मॅच जर जिंकली, आज शेअर मार्केट पण तेवढ्या वेगानं वाढत नसेल तेवढ्या वेगानं अमित पाटील यांचा पारितोषिक वाढतंय. उपसरपंच अमितजी पाटील साहेबांकडनं 10,000चं कॅश प्राइज असेल. 2 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू मध्ये 10 बनवायचे आहेत. 2 बॉल मध्ये 10 बनवल्या जातील का? एक नवा उदयोन्मुख खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. देवेंद्र गोलंदाजी लाजवाब केली होती, फलंदाजी योग्य दर्जाची केली, तर आज सरसोळकर खांद्यावर घेऊन नाचतील. यावेळेस मात्र फटका चांगला खेळला. अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर झेपावतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर या मॅचवर कुरघोडी केली आहे टीम शिवकृपा गातेस. 1 बॉलचा खेळ. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज. शिवकृपा गातेस संघ या मॅचवर हावी होत असताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे पाहायला मिळाला. विशेषतः श्रीकांत ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली. 2 ओव्हर त्याच्या खूप किफायती राहिल्या. त्याच्या 2 ओव्हरमध्ये त्यानं जर आपण पाहिलं तर धावा अगदी कमी खर्च केला. श्रीकांतनं 2 ओव्हर टाकल्या आणि त्या 2 ओव्हरमध्ये त्यानं जवळपास 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 7 रन त्यानं खर्च केल्यात. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर तिथे शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर आहे. इथे जर गोलंदाज चुकी करणार नाही तर मग ही मॅच गातेसकरांच्या बाजूने. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. या मैदानावरचा आधीचा रेकॉर्ड आहे की या पद्धतीच्या मॅच मध्ये वाईट पडून बाउंड्री गेलेल्या आहेत. त्यामुळे इथे एखादं तसं चित्र होऊ शकतं. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल तिथे क्लीन बोल्ड झालाय. फलंदाज यष्टी उद्ध्वस्त झाली. फुल टॉस होता आणि त्यामध्ये जे झेल घेतले 2 खेळाडू त्यांच्याकरता जे 100 रुपयाचा यश कडनं 100 रुपये आलेत आणि तिथे नितेश यांच्याकडनं 100 आले. त्या दोन्ही खेळाडूंनी कॅचचं पारितोषिक घेण्याकरता यायचंय. मॅन ऑफ द मॅच साई ऑटो व्हील्स ज्यांनी आपल्याला जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. ते मॅन ऑफ द मॅच श्रीकांत. या खूप दर्जेदार खेळ श्रीकांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ते श्रीकांत ठरलेत.
या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्याने फलंदाजी करताना योग्यतेची फलंदाजी केली आणि गोलंदाजी करताना 7 धावा देताना 2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स मिळवल्या, ते श्रीकांत ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. एक नवा सामना आपल्या भेटीला येतोय आणि नव्या सामन्यात काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आमचे सहकारी